श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. रत्नागिरी जिल्हा वार्तापत्रात आपलं स्वागत. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने कायद्याच्या कडक अंमलबजावणीला सुरुवात. सागर महोत्सव, कीर्तन संध्या महोत्सव आणि मराठा महासंमेलन उत्साहात पार. आणि दुसऱ्या कोकण कोस्टल मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी अनिकेत कोनकर. रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुन्हा एकदा उदय सामंत यांच्याकडे देण्यात आली आहे. त्याबद्दल उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आभार मानले. कोकणातली पहिली नवजात शिशु रुग्णवाहिका तसंच कर्करोग निदान उपकरणाचं उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. सागरी कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कोकण किनारपट्टीवर ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स प्रणाली बसवण्यात आली. त्यात राजापूर तालुक्यातलं साखरी नाटे आणि रत्नागिरी तालुक्यातलं भाटे या ठिकाणांचाही समावेश आहे. प्रणाली कार्यान्वित केल्यापासून नियमांचं उल्लंघन केलेल्या नौकांवर कडक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. एलईडी लाईट्स आणि पर्ससीन नेटद्वारे होणाऱ्या अवैध मासेमारीवर अंकुश ठेवण्यासाठी कायद्याच्या कडक अंमलबजावणीच्या सूचना राणे यांनी बैठक घेऊन दिल्या होत्या. त्यानुसार काही नौकांवर कारवाई करून त्या जप्त करण्यात आल्या आहेत. आसमंत बेनेव्होलेन्स फाउंडेशनने आयोजित केलेल्या तिसऱ्या सागर महोत्सवात अध्यात्म, विज्ञान, जैवविविधता, परिसंस्था, जलदुर्ग, प्रदूषण अशा विविध अंगांनी सागर हा विषय उलगडणारी तज्ज्ञांची व्याख्यानं, प्रात्यक्षिकं आणि किनाऱ्यावर अभ्यास फेऱ्या आयोजित करण्यात आल्या होत्या. कांदळवनाची होडीतून सैर घडवण्यात आली आणि तिथल्या जैवविविधतेबद्दल तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. रत्नागिरी शहरात झालेल्या 14व्या कीर्तन संध्या महोत्सवात राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आपळे यांनी महाभारत या विषयावर निरूपण केलं. राम मंदिराकडून रामराज्याकडे जायचं असेल तर श्रीकृष्णाचं तत्वज्ञान अंगीकारलं पाहिजे असं ते म्हणाले. आजच्या राजकारणात ठाई ठाई महाभारताचं प्रतिबिंब दिसतं असं सांगतानाच देशाच्या प्रगतीसाठी सज्जनांनी एकत्र येऊन काम करायला हवं. त्यांनी कधीही बेसावध राहू नये आणि अति आत्मविश्वासही बाळगू नये. स्त्रीचा अपमान करू नये. माणसाने अन्य कशाच्या जोरावर नव्हे तर कर्तृत्व गाजवून मोठं व्हावं असे अनेक संदेश महाभारत देत असल्याचं आपळे बुवा म्हणाले. व्यासांच्या मूळ महाभारतात नेमकं काय लिहिलेलं आहे हे समजावून सांगतानाच त्यांनी त्याबद्दलचे गैरसमजही सप्रमाण खोडून काढले. 5 दिवस दररोज तब्बल 5000हून अधिक श्रोत्यांनी या महोत्सवात श्रवण भक्ती केली. इतिहास, भाषा, संगीत, संस्कृती, राष्ट्रभक्ती, प्रबोधन अशा अनेक अंगांनी समाजाचं भरणपोषण करणारा महोत्सव म्हणून कीर्तन संध्याने नावलौकिक कमावला आहे. अखिल मराठा फेडरेशनने आयोजित केलेलं तिसरं अखिल मराठा महासंमेलन उत्साहात पार पडलं. शेती, नोकरी, उद्योग, समाजकारण, राजकारण या विषयांमध्ये आपण कुठे आहोत याचं आत्मपरीक्षण मराठा समाजाने करण्याची आवश्यकता आहे असं प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी केलं. खरा इतिहास गांभीर्याने अभ्यासला पाहिजे. भूतकाळातल्या चुका पुन्हा घडता कामा नयेत असं प्रतिपादन सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी राजे आंग्रे यांनी केलं. केंद्र सरकारच्या एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारासाठी देशातल्या 60 तर राज्यातल्या 14 जिल्ह्यांना नामांकन मिळाले असून त्यात रत्नागिरी जिल्ह्याला हापूस आंब्यासंदर्भात नामांकन मिळालं आहे. गणपतीपुळ्यात झालेल्या मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात महिला बचत गटांच्या 25 लाख रुपयांहून अधिक मूल्याच्या उत्पादनांची विक्री झाली. मराठी पत्रकार दिनानिमित्त रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि KGN सरस्वती फाउंडेशन यांनी यंदापासून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती व्याख्यानमाला सुरू केली आहे. अनय जोगळेकर यांनी अस्वस्थ वर्तमान या विषयावरच्या व्याख्यानात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विविध घटना घडामोडींचा परामर्श घेतला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी मराठी माणसाने तिचा व्यवहारात उपयोग करताना गुणात्मक दर्जा टिकवणं अत्यंत गरजेचं आहे असं प्रतिपादन प्रवचनकार आणि लेखक डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांनी आपल्या व्याख्यानात केलं. किन्नर अस्मिता हा जिल्ह्यातला तृतीयपंथीयांचा पहिला स्वयंसहायता बचत गट स्थापन करण्यात आला असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उचललेलं हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे. दुसऱ्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत पुरुषांमध्ये अभिषेक देवकाते आणि महिलांमध्ये रजनी सिंग यांनी 21 किलोमीटर प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. 3 प्रकारांमध्ये झालेल्या या स्पर्धेत 1600 स्पर्धकांनी भाग घेतला होता. पावसच्या स्वामी स्वरूपानंद यांच्या 122व्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि कला विषयक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रत्नागिरी ते पावस आणि परत रत्नागिरी अशी 37 किलोमीटरची सायकल दिंडीही काढली होती. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भाटे किनाऱ्यावर त्यांचं वाळूशिल्प उभारण्यात आलं होतं. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोनकर, रत्नागिरी. याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.